समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। आज ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान हे उत्पादनाचे प्रभावी साधन बनले आहे। जग समजून घेण्याचे, समाज बदलाचे, व्यक्तीवर राष्ट्राच्या उन्नतीचे हे सर्वात मोठे माध्यम आहे। एआय तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रे काबीज केली आहेत, त्यामुळे उच्च गुणवत्तेला सर्व क्षेत्रात संधी आहे, असे प्रतिपादन व्ही.वाय. पाटील यांनी केले। ते नागराळ येथे ग्रामविकास वाचनालय व व्ही.वाय. आबा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात बोलत होते। ते पुढे म्हणाले की बौद्धिक संपत्ती हे कोणत्याही राष्ट्राच्या व व्यक्तीच्या प्रगतीचे आणि समृद्धीचे साधन आहे। विज्ञान तंत्रज्ञान न समजणारे उद्या निरक्षर ठरतील। ही काळाची पावले ओळखून श्रमिक कुटुंबातील ज्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रावीण्य संपादन केले ते आज प्रगतीपथावर आहेत। रोज मजुरी करणाऱ्या माऊलीचा मुलगा आयटी कंपनीचे 18 लाखाचे पॅकेज घेतो व एमपीएससी, यूपीएससी व डिपार्टमेंटल परीक्षात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या कुटुंबांचा कायापालट झाला आहे। बिरदेव सारख्या मुलाने पोलीस विभागात एसपी होऊन दाखवून दिले आहे। हे लक्षात घेऊन ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या मुलांनी संकटावर मात करून जिद्द, आत्मविश्वास व कठोर परिश्रमाने प्रगतीची शिखरे काबीज केली पाहिजेत आणि पालकांनी मुलांच्या शिक्षणाला अधिक प्राधान्य दिले पाहिजे। यावेळी विविध परीक्षेमध्ये विशेष गुणवत्ता संपादन करणाऱ्या 30 गुणवंतांचा सत्कार करून गौरव करण्यात आला। त्यामध्ये 10वीच्या स्तरावर 84% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या 7 विद्यार्थ्यांचा व 88% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या अंजनी प्रशांत पाटील, विश्वेशा विजय खांडेकर व प्रज्योत प्रशांत गायकवाड यांचा समावेश आहे। तर 90% पेक्षा अधिक 12वीला गुण मिळवणाऱ्या मध्ये श्रेयस विकास पाटील व पार्थ भाऊसो कुलकर्णी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे। तसेच इयत्ता 5वी स्कॉलरशिप, सारथी शिष्यवृत्ती प्राप्त एमएनएस परीक्षा 7 विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यात मंथन परीक्षेत केंद्रात पहिला, दुसरा क्रमांक मिळवणाऱ्यांमध्ये आर्या विशाल जाधव, रुचिरा महेश जाधव, सुदर्शन अधिक पाटील, तन्मय रणजित जाधव यांचा समावेश आहे। पोलीस व इतर विभागाच्या परीक्षात प्रथमेश उत्तम हजारे, संकेत दिलीप मोरे, अभिजित शंकर गुरव, आदित्य सुनील पाटील, सत्यजित चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे। सुरुवातीला क्रांती अग्रणी डॉक्टर जे.डी. बापू लाड व क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले। प्रास्ताविक डॉक्टर ऋतुराज पाटील यांनी व समारोप युवक नेते महादेव पाटील यांनी केला। सूत्रसंचालन रफिक मुलानी यांनी केले। समारंभाला सरपंच शांता दिंडे, उपसरपंच सुवर्णा मस्के, सहकार नेते सुनील पाटील, पांडुरंग हजारे, मिलिंद पाटील, बबन पाटील, पोपट पाटील, रामचंद्र पाटील, विकास पाटील, सम्राट पाटील, राहुल पाटील, अविनाश पाटील, विजय खांडेकर, दिलीप मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।